सर्व 18 पगड जातीला सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सरकारचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आपले आदरणीय रावसाहेब पवार आज आपल्या या जिगाव गावाला विजयी भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहे आणि या जिगाव गावातील सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर सांगायचं झाल्यास ज्यावेळेस निवडणूक सुरू होत्या आणि या निवडणुकीच्या आम्हाला बऱ्याच गावाच्या अफवा या ठिकाणी होत होत्या की एक माणूस इतका पैशावाला आहे म्हणे की त्यानं गावाचं गाव या ठिकाणी विकत घेतलेलं आहे म्हणे आणि तुम्हाला मतदान त्या ठिकाणी होणार नाही म्हणे। तर अशी अफवा सगळीकडे त्या ठिकाणी होत होती आणि आम्हालाही कुठेतरी फिरत असताना डाऊट वाटत होता की बा कमीत कमी लोक पैसे कोणी चुकणार नाही, पण तुमच्यासाठी प्रेमाच्या लोकांनी पैशाला न मागता त्या ठिकाणी चांगला माणूस कोण येतो आपल्या परिसराचा विकास करू शकतो अशा माणसाला या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि कुठेतरी माणुसकी दाखवण्याचं काम आपल्या या चिंचोली नाचेलवेल परिसरातील लोकांनी या ठिकाणी केलं। कुठेतरी ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय या ठिकाणी झालेला आहे। तर मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक गावामध्ये मतभेद असतो, अनेक 2-3 गट गावामध्ये असतात, पण आपला गट विसरून गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र या ठिकाणी यावं। कारण रावसाहेब पवार कामाचा माणूस आहे, कारण कोणतीही सत्ता नसताना त्यांनी आमच्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये नेपूरून पाईपलाईन आणला असो, पाण्याची टाकी आणो किंवा अनेक सिमेंटचे पाण्याचे काम रावसाहेब पवारच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेले आहे। तर हा विश्वास चिंचोली लिंबाजी गावाने त्यांच्यावर टाकला होता आणि हाच विश्वासावर सर्वांनी या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवला का कुणीतरी चिंचोलीचा विकास रावसाहेब पवारच्या माध्यमातून झालेला आहे। तर आपल्या चिंचोली नाचेलवेल परिसराचा विकास सुद्धा रावसाहेब पवार या ठिकाणी करणार आहे। तर आता आपल्या नाचेलवेल गणातील पंचायत समिती सदस्य सविताताई जंगले या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तर मी त्यांचं जिगाव गावाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि आज तर सर्वांनी या ठिकाणी मतदानाच्या रूपाने रावसाहेब पवार असो, आपल्या ताई सविताताई जंगले असो यांना सर्वांना आपण मतदानाच्या आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि मलाही वाटतं की हे तुमच्या आशीर्वादाला तडा या ठिकाणी लावू देणार नाही आणि 5 वर्ष रावसाहेब पवार एकदम साधा भोळा माणूस, हातापाय आणि गाडी थांबवायचा माणूस आहे। तर तुम्हाला कोणालाही काही अडचण असेल, रस्त्याची अडचण असेल किंवा अनेक त्याही आपल्या गावातील ज्या अडचणी असेल, लाईटची असेल, तर रावसाहेब पवार यांना संपर्क करा। कारण रावसाहेब पवारला ज्या त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून जे शासकीय कर्मचाऱ्यांना बळकट धोरण या ठिकाणी केलं होतं आणि ही संधी पुन्हा आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे। कोणालाही काही अडचण असली तर रावसाहेब पवार यांचं नाव घ्या, तो अधिकारी 100% घाबरण्याच्या त्या ठिकाणी राहिला नाही। फक्त चांगल्या कामाला हे तर तुम्ही माहिती नाही, वाईट कामाला रावसाहेब पवारचं नाव त्या ठिकाणी घेऊ नका। पण ज्याही तुमच्या अडचणी असेल, रस्त्याचे असेल, त्या ठिकाणी रावसाहेब पवारचं नाव घ्या किंवा अधिकारी तुमचं 100% काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। कारण बऱ्याच जणांच्या शासकीय विरुद्ध येत असो, गायकवाड अनेक याच्यासाठी पैसे त्या ठिकाणी घेतले जातात, पण कुठेतरी आमदारापेक्षा आमदार रावसाहेब पवार आहे आणि ही संधी या सर्व मतदारांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर मला वाटतं रावसाहेब पवार आपल्या परिसराचा बऱ्याच वर्षापासून जो विकास या ठिकाणी थांबलेला होता तो विकास पूर्ण करण्याचं काम रावसाहेब पवारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तर मला या ठिकाणी या जिल्हा गावातील मान्यवरांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली। मी सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि रावसाहेब पवारच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही पैसा पुढे न झुकता रावसाहेब पवारला प्राधान्य या ठिकाणी दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो।